कंपन पावनी रात्र मध्य महात्या प्रहरी धरणी कंपन पावनी त्याची साहुलना घेतला मी गोबरा सागवी दुनियेला हा गोबरा सागवी दुनियेला पावारी धरणी कंपन पावारी मथुरे नगर दिसे सुंदर, मथुरे नगर दिसे सुंदर, मथुरे नगर दिसे सुंदर, मथुरे नगर दिसे सुंदर। तेथे राजा उग्रसेन राज्य हा करणार, तेथे राजा उग्रसेन राज्य हा करणार, तेथे
माझा पिता उग्रसेन याला कैद करून मनगडाच्या जोरावर मथुरेचा राजा देवाधिकानं दरारा बसून कित्येक राज्य दुरीस मिळवले. मल्लयुद्धाच्या जोरावर किती शूरवीर योद्धे माझे सेवक बनवले. माझी लाडकी बहीण देवकी तिचा विवाह सुरच्या नगरीचा राजकुमार वसुदेव त्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. मूर्ख कौसा सावध हो, सावध हो. देवकीच्या पोटी येणारे आटे आपत्य तुझा नाश करेल, तुझा वार करेल, तुझा मृत्यू निश्चित. त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी केले. त्यांची झालेली 7 आपत्ये घर फिरवून ठार केली. 8वा अपत्य एवढा कडेकोट बंदोबस्त असताना गोकुळात गेला आज कसा. त्यासाठी कित्येक मायावी राक्षस धाडले. यश अजून आपण लांब नाही. आता एकच उपाय. कोण आले रे तिकडे. तुमच्यावर एक कामगिरी आहे. माझा विश्वासू मायावी राक्षस याला जाऊन सांगायचं की तू वाघाचे रूप घेऊन गोकुळात आक्रमण करायचं आणि त्या कृष्णाचा वध करायचा. या हा निरोप देऊया. पुढील कार्यक्रम आहे गवळण. पुढील कार्यक्रम आहे गवळण.
हॅलो सुस्वागतम धन्यवाद आपल्या समोर सादर केला करण्याचा फायदा पुढील कार्यक्रम आहे गवळण आपल्या पुढे सादर केले करणारे कार्यक्रम जी सत्यांचा आतंक आपण शांत पद्धतीने पाहिला त्याबद्दल धन्यवाद आता आपल्या समोर सादर करत आहोत नटखट गवळण सुंदराने नटलेली सोबत मावशीची कमाल विद्या सुधा आणि वाकड्या यांची तुफान विरोधाची धमाल वृक्षवल्लीमध्ये मयूराच्या नृत्यामध्ये रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी सादर करत आहोत गवळण ध्यास मुरलीचा लागला रे मोहना ध्यास मुरलीचा लागला रे मोहना गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे लोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे
कोंबड्याने बांग दिली. गवळी राजा जागा झाला. दूध काढून माठ भरले. माझ्या सासूबाई बोलल्या, करताना ग घाई, शेजारची नंदा बाजारी जाई. पहाट झाली. डोहीवर घेतले माठ, मुक्याने भरला यमुनेचं घाट. शृंगार करून चालले मी बाजाराची वाट. उघडली गोट्याची कवर भरल्या दुधाच्या घागरी. उघडली गोट्याची कवर भरल्या दुधाच्या घागरी. मला यायचे मथुरे बाजारी. साडी नऊवारी चला जा. साडी नऊवारी घेतले दूध चालले बाजाराला. आपण साऱ्या पोरी म्हणून बाजारात निघालो खऱ्या, पण एकलं सुद्धा वाटतं काय का? अगं मी तर नवीनच आहे बघ, त्यामुळे मला काही बाजाराचा रस्ता माहित नाही बघ. मग आता काय करायचं ग? अगं त्या वरच्या आली मावशीला हाक मार पाहू. हो मावशी. अगे मावशी, का ग पोरीनो? येते ना बाजाराला? अगं रात्री तुम्ही सारे पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघालात. अगं रात्री अर्ध्यावर गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार, ह्या नवीनच पोरी आहेत बघ. अगं राधे यावंच लागेल का? हो ना मावशी. राधे माझं बाळ रडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. साधा शृंगार नटल्या पोरी जाती मथुरेला. मावशी म्हातारी सोबतीला, मावशी म्हातारी सोबतीला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या
दमवतेस की काय? अरे एक छान सुंदर असं गाणं वाजव की. मावशीला आखडी आली वाटतं. मावशी आखली नाही, मावशी अडकले. मावशी तू अडकली तर कशात? अगं मी की नाही करपुळीच्या भोगद्यात अडकली. काय मावशी? पोरून इकडे या. पोरून करपुळीचा भोगदा एवढा मोठा नाही. मेली मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ती. काय मावशी करपुळीचा भोगदा एवढा मोठा आणि तू मेली एवढी. हे बोलतेस घे, थांबतो नंतर बघून घेते. उठव तुझं दांबा. आता बघतो काय जरा माझ्या मेलीनो हात पाय सुद्धा जरा माझं आकडे वाटतं. मेली आकडी नाही मी वाकडी झाली. आता करते. आता पोरीनं मेली गाठ मारली. का मेलीनो माझ्या पदराला गाठ मारली. मावशी असं बोल ना. सांग सोडवते. मेली भरतीच ऐक तर मी काय सोडवली. अगं पोरीनो. काय ग मावशी? तुम्ही बाजारी चाललात ना? हो मावशी. हो मावशी. अगं पण आई नेहमी काय म्हणते? काय म्हणते मावशी? काय म्हणते मावशी? अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे. असं का ग मावशी? अच्छा काय ग मावशी म्हणजे तुम्हाला आजकालच्या पोरींना काय माहिती, नुसतं मोबाईल घेऊन सायलिंग तेवढी मारायची. आमच्या जमात कसं होतं माहितीये का? अगं मुलगी जन्माला आली बाप खुश होतो. बाप म्हणतो पहिली बेटी धानाची पेटी. मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो. जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो. बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढावू आणि जिजाऊ मातेच्या विचारासारखी व्हावी. हीच मुलगी पुढे जाऊन आई होते. जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, अशी आहे आमच्या स्त्रियांची चोरवी. सुस्वागतम. आपल्या समोर सुरुवात केल्या हा कार्यक्रम आलेला बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पडवळ राहणार गाव कोळंबे इंचकडून गवळींसाठी 201 रुपये. राजू कृष्णा वेद्रे राहणार तळेकांते यांकडून गवळींसाठी 200 रुपये. रवींद्र माटळ राहणार गुहागर गाव आडूर यांकडून छोटी गवळीसाठी 100 रुपये. तसेच प्रकाश इंदलकर यांकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपये. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर. तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार कलंबडे चिपळूण. माझ्या ध्यानाले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्यानाले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. साध शृंगार नटल्या तोरी गाती मथुरेला मावशी ही महादारी सोब गेला. मावशी ही महादारी सोब गेला. माझ्या
रामा बोलिलो माझा दारे कमरेला राज चोरीला गगल्या बोले राजे मनोरेला मावशी म्हातारी सोनीला मावशी म्हातारी सोनीला मावशी म्हातारी सोनीला. अगं पोरीनो, तुम्ही शिंगार केलात, थाट केलात आणि बाजारी चाललात ना ग. अगं मी म्हणते, कुणी घेतलं असं ताक, कुणी घेतलं असं लोणी, तर कुणी घेतलं असं दही, अशा करून तुम्ही बाजारी चाललात ना ग. अगं पण मी काय म्हणते, तुम्ही बाजारी चाललात ना, मग या माझ्या बाळमित्रांना छान सुंदर असा समजेल असा एक संदेश द्या की. आमच्या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा त्याला म्हणतात करवंद. आम्हा अडवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच माझा छंद. वा वा वा. अगं हे छोटी अशी पुढे तू या बालमित्रांना एक छान असा संदेश दे की. समुद्र त्याचे ज्या समुद्रात त्याचे रत्नागिरी, ज्या समुद्रात माझं गाव ओवी ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव, ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. निवळी माझं गाव ओवी माझं नाव, घेतले दूध चालले कसा राजाने पटकन सांगितलं, त्याला झटकन कळलं आणि ही आपली गुणगुण 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 गुणगुण. आता सांगितलं माईक वरती करते आता पुढे महाराजांनी गड जिंकला तो रत्नागिरीचा किल्ला जयगड. सर्वांनी विचार केला बाजारी जाण्याची धडपड. दूध घेतले विक्रीला यमुनेचा घाट अवघड. हट्ट कट्ट कसला आहे तुम्ही कट्ट. त्याला समजलं पाहिजे. हा गेला गोळ्यात गणपती गोळ्यात गेला हीच ती परमेश्वराची लीला. राधा निघाला, चला जाऊया व्यापाराला. सर्व मिळून विचार केला जाऊया आपण बाजाराला. घेतले दाग चालले बाजाराला. कडे कपाली सह्याद्री सुंदरी, कडे कपाली सह्याद्री सुंदरी. वाहतो जरा मार्लेश्वर, भक्त जणे बोलती हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर. दया दुधाची माठ घेऊन डोईवर, बाजाराची वाट चाललो बराबरी. अगं मावशी तू आम्हाला संदेश विचारला तर तू काय बालमित्रांना संदेश दे ना. त्या म्हातारी मावशीने द्यायलाच पाहिजे का ग. मावशी ऐक तर मला काय काही गरज नाही माईकची. आता येतोय का आवाज. चालू कर रे बा. आता येतो आवाज. पर्याची तुला फुकट दिली. हॅलो 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 हॅलो. ऐका हा. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितलं आहे. मरायचं सर्वांनाच आहे पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. आता जगच वेगळं बदललंय. अन्न सर्वांना पाहिजे पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. झाडं सर्वांना पाहिजेत पण झाडांची सावली कोणालाच आवडत नाही. पाणी सर्वांना पाहिजे
पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. अहो सुना सर्वांना पाहिजेत, सुना सर्वांना पाहिजेत, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही. म्हातारीची पावर. मग आता जाऊया का बाजारी? हो काय मावशी? मी गाणं म्हणतो तुझी माझ्यासोबत. हो म्हणून मी थांब रे दादा, मी गाणं म्हणते माझ्या बरोबर बघ दर्शनला गाणं. हॅलो हॅलो. अगं शालू, अगं शालू, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, तुम्हाला माहितीये का हे शालू कुठपर्यंत पोचली ती? मावशी तुम्ही मोबाईलवर काय बघित असता? नुसत्या गुलू 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 करत असता. आता तू म्हण बघू गाणं छान सुंदर असं. मावशी तुम्ही नाचा हा बाई, मी म्हातारे दमले, मी बघते कशा नाचता ते तुम्ही.
पहाटे जावले आसमान टेकले साखरंग भरोनी इंद्रलोक पाकले संतया मोहिते गंधे मोहले आज परताराला शक्तीवर सागते बुधरावरी गाणते आणि नाव कोणाचं घ्यायचं आहे? कोकणची कला याच्यावरून. आणि नाव घ्यायचं आहे सोहम संदेश गोलगळे. बरोबर ना ताई? घरी गेले की काय? आता माझं नाव फुकट जायचं. नाव घेते. कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला. कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला. वंदन करुणी नटेश्वराला आशिष दे सोहम बाळाला. हे पहा, दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी प्रबोधनकार ठाकरे हॉल बोरिवली येथे श्री नवलाई नवयुवक नमन मंडळ यांचे बहुरंगी नमन साई ओंकार पड्यार, अभिषेक भातडे, साईराज शिंदे तर सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. छोटी राधा जिथं नाव आहे गोवी गावडे ते 501 रुपये. पृथ्वी विकास दिगंबर राधा गुहागर इथं ओवीसाठी 200 रुपये. हर्षद वसुर यांकडून 200 रुपये. माजी सरपंच रत्नागिरी निवळी गावच्या माजी सरपंच सौभाग्यवती विजिका विजय रावणार यांकडून संपूर्ण गव्हर्नमेंटसाठी 201 रुपये. तसेच हाके मारली धरणीने आली ब्रह्मपुरी ग. ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग. कौस राजा तो मातला किरणाई आले आले ग. कौस राजा तो मातला किरणे आले आले ग. हाके मारली धरणीने आली ब्रह्मपुरी ग.
अगं चला लवकर जाऊया. होय बघितलीस काय? अगं जाताना महाराजची आरोळी द्या बघून. अरे मावते दूध घ्या दूध. गापून मध्ये आला. मावशे मारू का मी पण? नको नको काय मारू नको. मारला काय हे मावते तुला बाजाने जाता येणार नाही बघ. अरे का रे? अगं आमचा देवांचा हुकूम आहे का असं म्हणताय? अगं पोरीनो आपण देवांना शरण येऊया.